गुड आफ्टरनून गाईज. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. सर्वांचं स्वागत आहे. लवकरात लवकर कमेंट करायचं. जेही विद्यार्थी जोडले गेले त्यांनी लवकरात लवकर कमेंट करा. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. यस, गुड आफ्टरनून. यस, गुड आफ्टरनून. सर्वांना आवाज वगैरे क्लिअर येतोय? आवाज वगैरे सर्व गोष्टी क्लिअर आहेत का? एकदा कमेंट करा. मिशन MPSC त्रिशूळ बॅच मधलं पहिलं सेशन, मॅथचं पहिलं सेशन आणि बॅचचं पहिलं सेशन. ठीक आहे. सर्वांना काही डाऊट कशा पद्धतीने एनरोल केलं आहे किंवा त्यामध्ये कोणाला आवाज येत नाहीये, सर एनरोल कसं करायचं माहिती नव्हतं. यस, व्हॉइस येतोय. ठीक आहे, क्लिअर आहे, सर्व गोष्टी क्लिअर आहेत. ठीक आहे. सौरभ देशमुख काय म्हणतात? बोला. रेज केला हँड तर बोला. बरं, रेज हँड कशासाठी आहे? तुम्हाला तिथे ऑप्शन दिलेला आहे एक रेज हँड करण्यासाठी. तर कशासाठी आहे ऑप्शन? तर तो तुम्हाला काही क्वेरी विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता, किंवा काही तुमची कमेंट माझ्याकडून चुकून जर मी रिप्लाय नाही दिला तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता किंवा रेज करू शकता तुमचा हँड, जेणेकरून तुमची कमेंट रीड केली जाईल किंवा तुमची काही क्वेरी असेल तर ती सुद्धा क्लिअर केली जाईल. ठीक आहे, करूया सेशनला सुरुवात. सर्व गाईज रेडी आहेत का? कमेंट करा. सर ब्लूटूथ डिस्कनेक्ट झाला, कॉलचा काय ऑप्शन? कॉलचा काय ऑप्शन? कॉलचा काय ऑप्शन नाही, त्याचा काय फायदा नाहीये. ते सध्या तरी चालू नाहीये. ब्लूटूथ डिस्कनेक्ट झालं म्हणतायत. व्हायला तर नाही पाहिजे, कारण ब्लूटूथ कनेक्ट असून सुद्धा किंवा ब्लूटूथच्या हेडफोनवर जे तुम्ही यूज करतात हेडफोन, त्याच्यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता. ज्ञानेश्वर पाहायला मिळतं, कारण मी चेक केले. एकदा कोणी कमेंट करा. बाकीच्यांना कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ब्लूटूथ डिस्कनेक्ट झालंय किंवा सर व्हिडिओ क्वालिटी क्लिअर नाहीये. ठीक आहे, स्टार्ट करूया आपण. ऑल राईट आहे. ठीक आहे. बघा, तर बघा, बॅच मध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे. मॅथ्सच्या बद्दल मी तुम्हाला सांगेन. स्टडी प्लॅन सर्वांनी पाहिलाय? स्टडी प्लॅन किती विद्यार्थ्यांनी स्टडी प्लॅन पाहिला नाही? स्टडी प्लॅन म्हणजे काय? तर जे तुम्हाला कंटेंट घेतला जाईल प्रत्येक सब्जेक्ट वाईज, डेट वाईज स्टडी प्लॅन दिलेला आहे. स्टडी प्लॅन जो आहे तो डेट वाईज दिलेला आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी कमेंट करा. कोणी पाहिलं नाहीये का? स्टडी प्लॅन पाहिलाय सर्वांनी? सर्वांनी पाहिलाय स्टडी प्लॅन? मी नाही पाहिला म्हणता. ठीक आहे, तुम्हाला एकदा मी ओव्हरऑल सब्जेक्टचा स्टडी प्लॅन दाखवतो, त्यानंतर आपल्या सब्जेक्टचा स्टडी प्लॅन दाखवतो. ठीक आहे, ओव्हरऑल सब्जेक्टचा स्टडी प्लॅन बघूया आपण, त्यानंतर आपल्या मॅथ्सचं पाहूया आपण. एकदा आपल्याला फक्त त्याच्यावरची एक नजर मारायची, त्यानंतर आपला स्टडी प्लॅन चेक करूया. अच्छा, कोणी? सर मी पूर्ण सिलेबस लिहून काढला, काहीच प्रॉब्लेम नाही. यस यस, स्टडी प्लॅन मी सांगतोय, दाखवतोय तुम्हाला स्टडी प्लॅन कशा पद्धतीने आहे, जेणेकरून तुम्हाला बघायला मिळेल. यस, आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल तुम्हाला मिशन MPSC त्रिशूळ बॅच मराठी स्टडी प्लॅन, जो कम्प्लीट स्टडी प्लॅन तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तो हा स्टडी प्लॅन आहे. तर इथे पहिल्यापासून तुम्हाला दाखवतो. इथे बघा एक, यस, ठीक आहे. बघा, लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या. हा स्टडी प्लॅन आहे ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजेच संख्यात्मक अभियोग्यता म्हणा, मॅथ्स म्हणा, अंकगणित म्हणा, काही म्हणा. स्क्रीन नाही दिसत आहे? स्क्रीन दिसते स्क्रीन? आधीची स्क्रीन दिसायला पाहिजे. बाकीच्यांना दिसते का स्क्रीन? कमेंट करा एकदा. शेअर तर केली मी. एक मिनिट, मी वापस डिस्कनेक्ट करून कनेक्ट करतोय. आता दिसतेय सर्वांना? आता दिसतेय का? कमेंट करा, आता दिसतेय का? एकदा स्टडी प्लॅनवर फक्त ओव्हरलुक करूया की कोण कोण कोणता सब्जेक्ट कोणते सर घेणार आहेत. बघा, आज तारीख आहे 14 तारीख. 14 तारखेला आपलं सेशन आहे पाडे, वर्ग, वर्गमूळ आणि घनमूळाची मी तुम्हाला ट्रिक्स शिकवणार आहे. कशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट केलं जातं, कशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक आहे, ते सर्व गोष्टी पाहणार आहोत आपण. त्यानंतर ही गौरव सर नाही, तर गौरव सरांच्या ऐवजी आता आपले हे सेशन इतिहास जे आहे ते निलेश सर घेणार आहेत. वाटलं तुम्ही एकदा करेक्शन करून दाखवतो तुम्हाला इथे की
निलेश सर आता जे आहे ते हा पोर्शन इतिहासाचा घेणार आहे, जे की 1 वाजता सेशन असेल. ठीक आहे. तर बघा यामध्ये हे पूर्ण स्टडी प्लॅन दिलेला आहे. डेट वाईज स्टडी प्लॅन आहे. तिथे तुम्ही चेक करू शकता. डेट वाईज स्टडी प्लॅन आहे. कम्प्लीट इंग्लिश, सामान्य विज्ञान, रोहिणी मॅडम घेणार आहे, ते सर्व गोष्टी दिल्यात. बॅच कधीपर्यंत चालते बघू शकता तुम्ही गाईज. तर 28 सप्टेंबर पर्यंत बॅच संपलेली नाहीये. बघा बॅच कुठेपर्यंत आहे, ऑक्टोबर पर्यंत बॅच चालणार आहे. किती, 19 ऑक्टोबर पर्यंत बॅच चालणार आहे. त्याच्या पुढे पलीकडे सुद्धा जाऊ शकतं. कारण अजून कोणाला काही वाटलं सर स्पेल मिस्टेक झाली, सॉरी सर, काय काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही. बघा लक्षात ठेवा की त्याच्या पलीकड 10 ऑक्टोबर पर्यंत बॅच चालणार आहे. म्हणजे आज आहे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, कंप्लीट 4 महिने बॅच चालणार आहे. कंप्लीट 4 महिने. ठीक आहे. तर बॅच मध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. तर आपला पोर्शन बघूया आपण अगोदर की एलसीएम, एलसीएफ उद्या सेशन, त्यानंतर फ्रॅक्शन, नंबर सिस्टीम, सिम्प्लिफिकेशन आहेत, नंतर शाब्दिक उदाहरणं जे एक चलातील असतील, म्हणजे लिनियर इक्वेशन म्हटलं जातं त्याला. व्हॉइस येत नाहीये सर म्हणतात. व्हॉइस येतोय का, काय कमेंट करायचा. काही जणांना व्हॉइस येत नाहीये. नितेश गुड आफ्टरनून. सर्वांना गुड आफ्टरनून. सर्वांचं स्वागत आहे. आवाज तर सर्वांना यायला पाहिजे. सुभाष यांना आवाज येत नाहीये म्हणतायत. आवाज येतोय सर्वांना, एकदा कमेंट करा. यायला पाहिजे, आवाज यायला पाहिजे. स्क्रीन नाही दिसत सर. आधी ती स्क्रीन दिसायला पाहिजे. स्क्रीन तुम्हालाच दिसत नाही, बाकी सगळ्यांना स्क्रीन दिसते. सगळ्यांना स्क्रीन दिसत आहे, फक्त तुम्हाला दिसत नाहीये. स्क्रीन आणि आवाज सर्वांना येतोय, तुम्हालाच येत नाही. एकदा चेक करा तुमच्या साईडने. एकदा तुमच्याकडे नेटवर्क जर स्लो असेल ना, तर बंद करून चालू करा सेशन. सुभाष म्हणतोय आवाज येत नाही. आवाज येतोय, सर्वांना येतोय आवाज. सुभाष आवाज येतोय, एकदा सेशन बंद करून चालू करा. तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम वाटतोय मला, कारण सर्वांना आवाज येतोय. म्हणजे याचा अर्थ तुमच्या साईडने काहीतरी नेटवर्कचा इश्यू दिसतोय. ठीक आहे. बघा स्टडी प्लॅन मध्ये काय काय शिकणार आहोत आपण. 2 किंवा बहुदलातील शाब्दिक गणिते बघणार आहोत. नंतर घातांक व करणी म्हणजेच इंडायसिस, नंबर सिरीज बघणार आहोत. पर्सेंटेज, रेशो प्रपोर्शन, एजेस, पार्टनरशिप, मिक्सचर एलिकेशन, सरासरी, नंतर टाइम अँड वर्क, पाईप अँड सिस्टम, टाइम स्पीड डिस्टन्स म्हणजे वेगवेगळं अंतर. नंतर ट्रेनवरची गणितं बघणार आहोत आपण. बोट अँड स्ट्रीमवरची गणितं म्हणजेच नाव व प्रवाह, सरासरी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, हे आहे एरिया अँड व्हॉल्यूम. नंतर क्रमचय संच व संचय आणि संभाव्यता म्हणजेच काय, परम्युटेशन, कॉम्बिनेशन अँड प्रोबॅबिलिटी. नंतर डीआयचे क्वेश्चन आहेत, डीआयचे सेशन आहेत आपल्याकडे 4. त्यानंतर जॉमेट्रीचे सेशन आणि त्यानंतर शंका निरसन. शंका निरसनच्या सेशन मध्ये जेवढेही सर इंग्लिश मध्ये लेक्चर होणार आहे का, नाही नाही नाही, इंग्लिश मध्ये नाही, मराठीमध्ये लेक्चर होणार आहे. ठीक आहे. हे बघू शकता. शंका निरसनचं सेशन कशासाठी घेतलंय, काही विद्यार्थ्यांना खूप सारे क्वेश्चन घेऊन येत असतात विद्यार्थी. सर हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा, तो क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा, ही कन्सेप्ट नव्हती क्लिअर होती मला. किंवा जे विद्यार्थी लेट बघतात सेशन, तर त्यांना काहीतरी कोणत्या तरी कन्सेप्ट मध्ये प्रॉब्लेम असतो, तर त्या सर्व कन्सेप्ट किंवा काही तुमचे क्वेरी असतील तर त्या 2 सेशन मध्ये कव्हर केले जातील. तुमचे जेवढेही क्वेश्चन असतील तर ते सेव्ह करून ठेवा तुमच्यापाशी, आणि ते आपण लवकरात लवकर जे आहे ते शंका निरसन मध्ये कम्प्लीट करूया आपण. ठीक आहे. आणि आय थिंक मला असं वाटतंय यावरचा आपण टेलिग्राम ग्रुप सुद्धा बनवला आहे असं मला वाटतंय जेवढं. एक मिनिट तरी मी चेक करतो एकदा. नाहीये का, ग्रुप नाहीये का? नसेल तर एक बनवला जाईल. नाहीये का, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एक बनवला जाईल. एक विद्यार्थ्यांना थोडंसं जोडले जाऊ द्या सर्व विद्यार्थ्यांना, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट सांगावं बसावं लागतं. कमेंट्स नाही दिसत सर. कमेंट्स दिसत आहे सायली, कमेंट्स दिसत आहेत. एकमेकांच्या कमेंट्स दिसत नाहीत, ते बंद केल्यात मी फक्त. ठीक आहे ठीक आहे. नाहीये, ठीक आहे, बनवेल मी लवकरात लवकर बनवेल. आणि थोडं विद्यार्थी जोडले जाऊ द्या, 1-2 दिवस जाऊ द्या, कारण विद्यार्थी खूप आहेत. 50 एक विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली, पण इथे विद्यार्थी कमी दिसत आहेत आज. ठीक आहे. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलेलं आहे, अजून करणार आहेत. स्टडी प्लॅन बघितलाय तुम्ही, सर्व गोष्टी बघितल्यात. आता आपण सेशनकडे जाऊया. आपल्या स्टडी प्लॅन तुम्हाला बघायला मिळालाय सर्वांना, की काय काय शिकवलं जाणार आहे, काय काय तुम्हाला यामध्ये मिळणार आहे, हे सर्व तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. आता आपण सेशनला सुरुवात करूया, जेणेकरून काय काय घेतलं जाणार आहे हे तुम्हाला इथे दिसेल. हा कम्प्लीट सिलेबस आहे. ज्यांना स्क्रीनशॉट तर निघत नाही, ज्यांना लिहून घेत असेल तर त्यांनी पॉज करून नंतर लिहून घेऊ शकतात.
ठीक आहे. तर हा सिलेबस सोबत अजून लास्टचा सिलेबस हा आहे DI, जॉमेट्री वगैरे. आपलं सेशन जे आहे ते कम्प्लीट कुठेपर्यंत चालणार आहे, तर ऑगस्ट पर्यंत सेशन चालणार आहेत. आपले किती सेशन आहेत ते सुद्धा सांगेन मी तुम्हाला. नंबर ऑफ सेशन आहेत आपले 45. 45 आवर्स, 45 तास आपले टोटल सेशन आहेत. ठीक आहे, 45 सेशन आहेत. एक मिनिट, मला असं वाटतं की काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतोय, ते कॉल करतायत. एक मी चेक करतोय. यस, तुमच्यापैकी काही विद्यार्थी जे आहे ते कॉन्टॅक्ट करतायत. काही जणांना प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे मी थोडंसं विद्यार्थ्यांना सांगितलं की कशा पद्धतीने ते जॉईन होऊ शकतात. ठीक आहे, आपण सेशनला सुरुवात करूया. बघा, बरेच विद्यार्थी म्हणत असतात की सर, एमपीएससी कंबाईन साठी वेगळी बॅच घेऊ का, एमपीएससी ग्रुप सी साठी वेगळी बॅच घेऊ का? तर ही बॅच जी आहे ती कम्प्लीट एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामध्ये कोणतीही सर्व एक्झाम आल्या, म्हणजे कोणकोणत्या, एमपीएससी कंबाईन आली, राज्यसेवा आली, त्यानंतर उर्वरित जेवढ्याही एमपीसीच्या असतील, जे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या येतात, सर्व बाकीच्या जेवढ्याही असतील, तर सर्वांसाठी तुम्हाला ही बॅच उपयुक्त राहणार आहे. कारण 45 लेक्चर फक्त मॅथचे, म्हणजे मॅथचे भरपूर सेशन झाले. 45 म्हणजे 45 तास मध्ये तुम्हाला कम्प्लीट बेसिक टू ऍडव्हान्स सर्व मी तुम्हाला क्लिअर करणार आहे या ठिकाणी. जसं तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा आहेत, यस सर, तुम्ही आम्हाला कन्सेप्ट शिकवणार आहात, आम्हाला रेशोची पद्धत सांगणार आहात, आम्हाला ऍव्हरेजची पद्धत सांगणार आहात, आम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही शिकवणार आहात, बरोबर आहे. पण इन द एंड तुम्हालाच प्रॅक्टिस करायची, बरोबर आहे. तर त्यासाठी बेसिक गोष्टी मला अपेक्षित तुमच्या सर्वांकडून आहेत. तर ती पहिली गोष्ट म्हणजे टेबल. सर्वात बेसिक आहे टेबल. तर एक मिनिमम, मी म्हणेल एक मिनिमम 20 पर्यंत तर टेबल आले पाहिजे, जर पॉसिबल आहे. ठीक आहे, ज्यांना मॅथ चांगलंच करायचं आहे, सीसॅट मध्ये चांगलेच मार्क मिळवायचे, की ठीक आहे, मला अजून अॅक्युरेसी वाढवायची किंवा स्पीड वाढवायची आहे, तर त्यांनी मॅक्सिमम एक 30 पर्यंत टेबल तुम्ही करू शकता. जर 25% असेल तर ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. जर करायचे असेल तर मॅक्सिमम 30 पर्यंत, काही तेवढं जरी केले तरी इनफ आहे. त्यानंतर स्क्वेअर. आता स्क्वेअर बद्दल सांगायचं झालं तर 1 ते 30 पर्यंतचे पार्ट असू द्या, फायदा तुमचा आहे. ठीक आहे, काढायला मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, यामध्ये ट्रिक सांगणार आहे, पण 1 ते 30 पर्यंतचे पार्ट असू द्या. कारण 1 ते 30 पर्यंतच्या पार्टासाठी, सॉरी, स्क्वेअर साठी आपण कधी ट्रिक यूज करत नाहीत, कधी यूज करत नाहीत, कारण गरज पडत नाही, खूप लेंदी प्रोसिजर वाटते त्यामध्ये. त्यानंतर क्यूब. आता क्यूब मध्ये बराच प्रश्न असतो, तर विद्यार्थ्यांना म्हणेल मी की एमपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते 1 ते 10 पर्यंतचे क्यूब इनफ आहेत, खूप जास्त आहेत. 1 ते 10 पर्यंतचे, 1 ते 10 पर्यंतचे जर तुम्ही क्यूब जरी पाठ केले किंवा रिवाइज करून जरी तुम्हाला लक्षात असतील, तर खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. या 3 गोष्टी मला सर्वांकडून अपेक्षित आहेत. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. फक्त या गोष्टी लक्षात ठेवा की टेबल, स्क्वेअर आणि क्यूब, या 3 गोष्टी सर्वांना लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर आताच विचारू शकतात, नाही तर आपण सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे, सर्वांना पाठ आहेत का? कोणी पाठ केले नाहीयेत, एकदा कमेंट करा. 19 जण विद्यार्थी आहेत, तर कमेंट करा लवकरात लवकर सगळेजण. पाठ आहेत, नाही आहेत, किंवा आम्ही करू, आम्ही करणार आहोत, किंवा झालेले आहेत. ओके, नाहीयेत. ठीक आहे, इथपर्यंत मिनिमम ही रिक्वायरमेंट असेल मला तुमच्या सर्वांकडून. आम्ही करू झाले तरी ओके, काय नाही. ओके, मी नाही केलं, तुमच्यासोबत मॅच स्टार्ट केलं. ठीक आहे सुभाष, हे टेबल तुम्ही सर्वांनी पाठ करून ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, पाठ करा. ठीक आहे, एवढं मला तुमच्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहेत, बरोबर आहे. कारण बाकी कन्सेप्ट माझ्यावर सोडा, तुम्ही कन्सेप्ट तुमची एकही सुटू देणार नाही, सर्व कन्सेप्ट तुमच्या मी क्लिअर करणार आहे. फक्त एवढ्या कॅल्क्युलेशन साठी, एवढ्या ट्रिक तुमच्याकडे, किंवा कॅल्क्युलेशन साठी हे फक्त पाठ करून ठेवा बस.
आता सर्वात मोठा प्रश्न असतो सर्वांना की सर वर्गमूळची आणि वर्गाची काहीतरी ट्रिक सांगा, जी की मी युट्यूबला सुद्धा सांगितली. तर ती ट्रिक मी इथे रिवाइज करतोय वापस, कारण ती ट्रिक बेसिक पासून तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने जी आहे ती डेव्हलप करण्यात आली. ठीक आहे, मी युट्यूबला कधी सांगितलं नाही की कशी डेव्हलप झाली, तर इथे मी तुम्हाला विथ एक्झाम्पल तुम्हाला ती ट्रिक सांगणार आहे. एकाचं कोणाचं तरी मी नाव घेईल आणि त्यांनी मला एक 2 अंकी नंबर सांगायचा आहे. 1 मिनिट, मी बघूया आपण किती विद्यार्थी आहेत. त्यापैकी एक विद्यार्थ्याचं नाव घेईल मी आणि त्यापैकी एका विद्यार्थ्याने मला नंबर सांगा. जसं की प्रतीक राजकर. तुम्ही एक मला 2 अंकी संख्या सांगा कोणतीही, आणि जेवढं अवघड सांगता येईल तेवढं सांगा. सोपी नका सांगू. प्रतीक राजकर एक 2 अंकी संख्या सांगा कोणती पण. 67. ठीक आहे, प्रतीक राजकर यांनी 67 ही संख्या सांगितली आहे. आता याचा आपल्याला वर्ग करायचा आहे. आवाज येतोय सदानंद, आवाज येतोय. एकदा तुम्ही नेट बंद करून चालू करा, बंद करून चालू करा. आवाज येत आहे, सर्वांना येतोय, दिसेल सर्वांना आणि व्यवस्थित सर्वांना दिसतंय. फक्त तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज कोणाला येत नाहीये, कोणाला व्हिडिओ दिसत नाहीये, पण बाकी मेजॉरिटी 90% विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी दिसत आहेत. एकदा तुम्ही बंद करून चालू करा, लगेच येईल आवाज. तर बघा, या 67चा वर्ग कसा करायचा याची एक बेसिक ट्रिक सांगतो अगोदर. बेसिक ट्रिक कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं हे सांगूया आपण. 2 ट्रिक आहेत माझ्याकडे, दोन्ही ट्रिक पैकी कोणतीही यूज करू शकता, तुमची चॉईस आहे, तुमच्या मनावर. ठीक आहे सदानंद, आवाज तुम्ही हात वर केलाय, पण तुम्हाला सांगेल की तुम्ही एकदा बंद करून चालू करा सेशन. बघा, ह्यामध्ये बेसिक ट्रिक काय सांगतो. ह्या दोघांचा अगोदर गुणाकार करायचा. कशा कशाचा? 6 आणि 7चा गुणाकार करायचा. काय येतं? 6 7 42. पुढे काय करायचं, या 42ला हा जो 2 दिलेला आहे आपल्याला, तर त्याने गुणाकार करून घ्या. काय येतं? 42 दुप्पट 84. इथेपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नसेल. एकदम मी काय केलं, या दोघांचे गुणाकार केला आणि त्याला नंतर 2 ने गुणाकार केलं. 2 म्हणजे कोण आहे? आपला स्क्वेअर आहे. स्क्वेअरचा 2 आहे, त्याने मी गुणाकार केलं. माझ्याकडे आले 84. पुढे काय केलं मी, हा 7चा जो वर्ग आहे, 7चा वर्ग मला माहिती आहे 49. पण मी ऍड करताना कसं ऍड करेल, तर या 4च्या खाली जेही संख्या येईल, बघा इथे जर असलं असतं 1, असं काहीतरी असलं असतं 91चं, मग 1चा वर्ग काय तो 1 येतो, पण लिहिताना 0 1 मध्ये लिहा. कशामुळे? कारण या सर्व ट्रिक मध्ये आपण बेस घेत आहेत 100. बेस आपला 100 बेस आहे. दिसत नाहीये कोणालाच इथे 100 बेस, पण आहे, ते तुम्हाला कळेल नंतर. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करायचं, 2 अंकी संख्यामध्ये कधीही वर्ग लिहिण्याचा प्रयत्न करा. लिहाच. या 4च्या खाली मला 49 ऍड करायचे आहेत. किती ऍड केले मी? 49. हा 6चा वर्ग मला माहिती आहे 36. आता इथे फक्त युनिट प्लेस असतात, म्हणजे एक अंकी संख्या असते. इथे 6 झालं, इथे 7 झालं, इथे 9 झालं, 8 काही पण येऊ शकतं. प्रत्येकाला तेवढी तरी स्क्वेअर माहिती आहेत, बरोबर आहे. 6चा वर्ग 36 येतो, त्याला काय करायचं, या 8च्या खालून उलट ऍड करायचं. उलट म्हणजे या पद्धतीने 6 जो आहे तो लास्टला आणि त्याच्या अलीकडे 3. साधारण 1 मिनिट, मी त्यांना कमेंट करतो कारण त्यांना आवाजच येत नाहीये. बंद करून चालू करा सेशन. आता त्यांना कमेंट गेली तर ते बंद करून चालू करतील. ठीक आहे, बंद करून चालू करा. आधी ती बंद करून चालू करा सेशन, एकदा दिसते सर्वांना दिसते. मग यामध्ये काय करायचं गाईज, याला डायरेक्ट ऍड करा, तुम्हाला वर्ग मिळाला सरळ सरळ. बघा कसं, ह्या 9च्या वर काय आहे का? नाही, म्हणजे 9. 4 आणि 4 किती? 8. 8 आणि हे 6 किती? 14. राहिला 1. 3 आणि किती? 4. आहे का 4489? चेक करा तुमच्या साईडनं. तुमच्या साईडनं चेक करा की आन्सर बरोबर आहे का आपलं, चेक करा. 4489. सर्वांनी चेक केलं? एकदा कमेंट करा, बरोबर आहे का? तुम्ही चेक करा की 67चा वर्ग 4489 आहे का? आता एक मान्य आहे, पहिल्या ह्यामध्ये नाही समजणार. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. ललिता यांनी करेक्ट म्हटले, तर ललिता तुम्हीच एक एक्झाम्पल मला सांगा. 2 अंकी संख्या, पण अवघड सांगा. अजून अजून जेवढं तुम्हाला वाटेल की यार ही खूप अवघड, सरांना डिफिकल्ट जाईल काढण्यासाठी, तर ती मेथड किंवा तो नंबर सांगा मला. 2 अंकी, 3 अंकीचं सुद्धा बघणार आहोत, पण 3 अंकीचं सुद्धा बघूया आपण. 79. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. तर 79, जोपर्यंत सर्वांना समजणार नाही तोपर्यंत मी रिपीट करणार आहे, त्यामुळे सर्वांच्या कमेंट्स आल्या पाहिजे. आता 79चा वर्ग कसा करायचा, तर 9 गुणिले 7 किंवा 7 गुणिले 9 काय येतात? 63 येतात.
63 दुप्पट, मी म्हणलं तर तुम्हाला दुप्पट करा, किती येतात 126. आता 126 लिहिलं मी. आता सर आता विद्यार्थी म्हणतील की सर इथं 2 अंकी आले नाहीत, आता इथं संख्या आली 3 अंकी आले, आता कसं करायचं? असा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला मनात, येऊ शकतो क्वेरी काय आहे. मी काय म्हटलं 9चा वर्ग असतो 81, तो ऍड कसा करायचा, ह्या 6च्या खाली ऍड करायचा, इथून बरोबर 8 आणि इकडे 1, आणि 7चा वर्ग येतो 49, पण कसं ऍड करायचं, याला लागूनच काय करायचं, जोडायचं, म्हणजे तिथे 9 येणार आणि इथे येणार 4, बस ऍड करा. हे 1, 8 आणि 6 14 राहिला 1, 9 आणि 1 10 आणि 2 12 राहिला 1, 4 आणि 2 6. 6241 आहे का? 6241 आहे का? एकदा कमेंट करा. ही झाली पहिली मेथड. ही झाली पहिली मेथड. ठीक आहे. सर्वांना क्लिअर आहे? क्लिअर आहे का सर्वांना? हो क्लिअर. ठीक आहे. आता यामध्ये आता दुसरी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरी मेथड आहे 100चा बेस घ्यायचा आपल्याला. 100चा बेस घ्यायचा आहे. ठीक आहे. 100चा बेस घ्यायचा आपल्याला. आता 100चा बेस घेऊन कसा सॉल्व्ह करायचा? आता ही मेथड तर तुम्हाला क्लिअर असेल, सर्वांना क्लिअर असेल. आता यालाच मी काय करतो, लगेच 3 डिजिटचं पण सांगून देतो, म्हणजे ही मेथड तुम्हाला बाजूला होईल. आता एकाच आपण बघूया कोण आहे ते. ठीक आहे, आपण आता एक 3 अंकी संख्या पाहिजे, तर अनिशा, तुम्ही मला एक काय करा, 3 अंकी संख्या सांगा. अगोदर छोटीशी सांगा, जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर होईल, त्याच्यानंतर मोठी संख्या घेऊया आपण. छोटीशी म्हणजे 100, 200, 300, 400 मधले कोणती पण सांगा, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक कन्सेप्ट सांगण्यासाठी मी तुम्हाला एक छोटस एक्झाम्पल घेईल, त्याच्यानंतर अवघड मध्ये आपण जाणारच आहोत. कोणाचं नाव घेतलं तुम्ही? अनिशा नाव ऐकलं ना? येस अनिशा, एक 3 अंकी संख्या सांगायची लवकर. 3 अंकी संख्या सांगा. 229 ही संख्या सांगितली. ठीक आहे, काय सांगितली त्याने? 229, आणि याचा वर्ग करायचा आहे. याचा वर्ग ओरली फाइंड करू शकतो आपण? नाही करू शकत. एवढं तर जमणार नाही, आपल्याला माहिती आहे की ओरली आपण याचा वर्ग नाही कॅल्क्युलेट करू शकत. याच्यासाठी ट्रिक आहे जी तुम्हाला ओरली सुद्धा जर फाइंड करू शकतात, जर तुमची तेवढी कॅल्क्युलेशन फास्ट जास्त असेल तर. आता बघा, लक्ष द्या कसं. मागच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं होतं, याला सेपरेट याला सेपरेट घेतलं होतं, बरोबर आहे. याच्यामध्ये काय करायचं सांगतो. याच्यामध्ये हा एक अंक म्हणा 22, आणि हा वेगळा अंक म्हणा 9. असं कशामुळे? याला एक कंप्लीट एक युनिट म्हटलं आणि याला एक वेगळं युनिट म्हटलं आपण. म्हणजे काय आलं बघा, 22 गुणिले 9. सेम प्रोसिजर आहे. गुणिले हे किती? 2. बस यांची काय करायची आपल्याला, गुणाकार करायचा आहे. 22 दुनी 44. 44 9 पट कशी काढली जाते? 44 10 पट करा, म्हणजे 440, आणि त्यामधून 44 कमी करा, म्हणजे किती येतं? 396. बरोबर आहे, 396. 396 आपल्याकडे काय आला? गुणाकाराला. बस या 9चा वर्ग किती येतो? 81. म्हणजे इथं काय केलं, 6च्या खाली मी 81 ऍड केले. पुढे 22चा वर्ग काय येतो? 484. यामुळे मी तुम्हाला स्क्वेअर पार्ट करायला सांगितलं होतं की कोणतीही असेल तर तुम्हाला ऍटलीस्ट 20 ते 30 पर्यंत तरी तुमच्याकडे स्क्वेअर माहित असणं गरजेचं आहे. 22 वर्ग तो 484, इथे ऍड करा 4 8 4, ऍड करा आणि मला सांगा की आन्सर बरोबर येते का? 1 8 आणि 6 14 राहिला 1, 9 आणि 1 10 आणि 4 14 राहिला 1, 8 आणि 3 11 आणि 1 12 राहिला 1, 4 आणि 1 5. 52,441. कमेंट करा सर्वांनी की बरोबर आहे का? 52,441. अनिशा बरोबर आहे? आन्सर बरोबर सांगितलं मी, एकदा चेक करा बरोबर आहे का ते सांगा मला सर्वांनी. यस बरोबर आहे. बरोबर, ठीक आहे. आता 484 कशात ऍड करायचं सर? बघा, 484 कशात ऍड करायचं? हे 396 होते ना, या 6च्या खाली इकडला 81 ऍड केला, आणि ह्या 9च्या खाली 484 ऍड करायची. या 9च्या खाली 4 लिहिला, या 3च्या खाली 8 लिहिला, आणि 4 लिहिला, म्हणजे हाच संख्या काय करायची? उलटी लिहित जायची, 484 या पद्धतीने. ठीक आहे, क्लिअर असेल? सदानंद, तुम्ही एक 3 अंकी संख्या सांगा, कोणतीही असेल 3 अंकी संख्या सांगा.
आता कन्सेप्ट क्लिअर आहे ना? आता अवघडकडे जाऊ शकतो आपण. सदानंद तुम्ही सांगा. 156 सदानंद यांनी 156 ही संख्या सांगितली. 156 बरोबर. तर बघा काय म्हणलं होतं, या दोघाला एकच युनिट म्हणा आणि याला सेपरेट युनिट म्हणा. म्हणजे काय 15 गुणिले 6 आणि हा 2 जसाला तसा. 15 ची दुप्पट 30. 30 गुणिले 6 म्हणजे 180. 180 लिहिले. 6चा वर्ग ऍड केला इथे 36. 15चा वर्ग ऍड केला या 18च्या खाली म्हणजे किती 225. बस ऍड करत जायचं. 6 झालं, 3 झालं, 8 आणि 5 13 झालं, राहिलं 1 2 2 4 झालं आणि 2 24,336 हे आन्सर करेक्ट आहे. सदानंद एकदा चेक करा, तुम्ही सांगा मला की बरोबर आन्सर आहे का आपलं. 24,336 हे करेक्ट आन्सर आहे का आपलं. एकदा तुम्ही चेक करा आणि मला सांगा लवकर. मग ही एक ट्रिक जी आहे ती बाजूला होऊन जाईल. ही ट्रिक बाजूला होऊन जाईल. इथपर्यंत क्लिअर असेल तर एकदा कमेंट करा सर्वांनी. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे, सर्वांना क्लिअर असेल. आणि सेशन झाल्यानंतर काही तुम्हाला एक रेटिंग साठी विचारलं जाईल, तर रेटिंग मात्र द्यायला विसरू नका. 100% रेटिंग जर तुम्हाला आवडलं असेल ना तर रेटिंग विचारलं जातं. त्याच्यामध्ये काही नसतं, फक्त अच्छा बघा कसं असतं की मॅथ्स झालं, रिझनिंग झालं, जीएस झालं, या सर्व असतात गोष्टी. पण ह्या कसे सर शिकवतात हे आमच्या टीमला कळतं, त्याच्यासाठी असतं बस. जर तुम्हाला चांगला कंटेंट वाटला तर तुम्ही एक्सलंट द्या. जर तुम्हाला वाटलं ओके तर गुड द्या. नाहीतर आवडलं नसेल तर बॅचेस घेतलीच नसती असं मला वाटतं. एकंदरीत तुम्ही पैसे तर काही वेस्ट नाही करणार स्वतःचे. ही झाली पहिली ट्रिक. आता दुसरी ट्रिक पाहणार आहोत आपण. ती पाहूया आपण आता. ठीक आहे, दुसरी ट्रिक पाहणार आहोत आपण 100चा बेस घेऊन. 100चा बेस घेऊन अगोदर 100 पसली संख्या पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या संख्या आपण पाहतोय आपण. जसं की लेट सपोज आपण म्हणूया की कशाचा वर्ग काढायचा 86. ठीक आहे, 86चा वर्ग तर आपण कसं काढू शकतो 8 गुणिले 6 गुणिले 2 या पद्धतीने सुद्धा करू शकतो. पण आता ही दुसरी ट्रिक आहे. ठीक आहे, ही दुसरी ट्रिक आहे. 100चा बेस घेऊन कसं सॉल्व्ह करायचं, 100चा बेस घेऊन कसं सॉल्व्ह करायचं हे पाहणार आहोत. मला सांगा हे 100 पेक्षा किती कमी आहेत? 100 पेक्षा किती कमी आहेत? लवकरात लवकर तुम्ही आन्सर द्यायचे. 100 पेक्षा किती कमी आहेत? जी आधी संख्या घेतल्या त्याच घ्या ना, म्हणजे प्रॉपर समजेल. ठीक आहे, तेच घे तुम्ही. सुभाष तुम्ही म्हणतात ना हे एक्झाम्पल संपू द्या, त्याच्यानंतर मी ती एक्झाम्पल घेईल. ठीक आहे, 12 कोण म्हणलं होतं? पूजा 12 कशी कमी दिसतात तुम्हाला इथे? हे 86 आहे. 14 असं नका करू. हे 14 कमी आहे 100 पेक्षा. -14 मी इथे लिहितो. -14 आहे बरोबर आहे. मग मी 100चा बेस घेतला आणि 100 पेक्षा 14 ने कमी आहे 86 ही संख्या. मग अशा वेळेस काय करायचं, या 86 मधून 14 कमी करायची. लवकरात लवकर सांगायचं. 86 मधून जर 14 कमी झाले तर किती येतात फटाफट सांगायचं, मी ते लिहित आहे लवकरात लवकर. लवकर लवकर लवकर. 86 मधून 14 गेले 72. यस, 72 लिहा. आता जो मायनस केला होता त्याचा वर्ग करा. मायनस काय केला होता तुम्ही? 14 मायनस केला होता त्याचा वर्ग करा. 196 मिळतो 14चा वर्ग. आता काय करायचं गाईज, 100 बेस घेतला होता बरोबर आहे. 100 मध्ये किती किती शून्य 2 शून्य आहेत, तर 2 शून्य फक्त ऍड करायचे. 96 ऍड करायचे. जो उरलेला कोणताही नंबर असेल, कोणताही नंबर 1 असो 10 असो 15 काही असो, तर तो पुढल्या संख्यामध्ये ऍड करायचा. कशामुळे? 100 मध्ये बेस घेतल्यामुळे 2 शून्य आहे, तर 2 डिजिटच इथे ऍड करता येईल. तिसरा डिजिट तुम्हाला कॅरी करावा लागेल आणि ऍड करावं लागेल. काय तर 7396 हे आन्सर येतं. एवढी सोपी मेथड आहे. याला तुम्ही ओरली फाइंड करू शकता. कसं सांगतो, 86चा वर्ग काढायचा आहे. 86चा वर्ग काढायचा आहे. 100 पेक्षा 14 कमी आहेत. 86 मधून 14 गेले, 72 राहिले. 72 बाजूला ठेवा. 14 म्हणजे 14चा वर्ग 196. 14 इकडे 72 होतं आणि इकडे 196. इकडला एक ऍड केला
म्हणजे 73 96. बेस पकडून इझी जातं. येस येस, बेस पकडून तर खूप इझी आहे. फक्त हे बेस घेताना कळालं पाहिजे. बेस घेताना कळालं पाहिजे. ठीक आहे, हे क्लिअर आहे सर्वांना. आता जे तुम्ही म्हणतायत ना की पहिलं एक्झाम्पल सर जे सांगितलं होतं तर ते समजून सांगा, तर ते समजून सांगतो मी. ठीक आहे, ते समजून सांगूया आपण. बघा कसं सांगतो. इथपर्यंत क्लिअर आहे ना सर्वांना? क्लिअर आहे इथपर्यंत? कोणी कमेंट नाही केली, फक्त प्रियंका यांनी कमेंट केली की बेस पकडूनच इझी आहे. यस, बेस पकडून तर इझी आहे, पण याच्या काहीतरी लूप होल आहेत, ते तुम्हाला ती पण सांगेल मी. काहीतरी एक यामध्ये पण तुम्हाला अवघड गोष्टी जाणाऱ्या काही आहेत. फक्त हे कमेंट करा की क्लिअर आहे का. रिपीट सर प्लीज म्हणताय. बघा वापस सांगतो, मला वाटलंच की काही विद्यार्थ्यांना नाही समजणार. बघा 100 पेक्षा मी काय म्हटलं, 14 कमी आहेत. मग मी हे 14 जे कमी आहेत ना ते यामधून 86 मधून कमी करून टाकले. 86 मधून जर मी 14 केले तर माझ्याकडे 72 उरले. आणि ह्या 14 -14 होता हा, याचा वर्ग केला तर 196 मिळतो मला. पण 100 मध्ये 2च शून्य असल्यामुळे मी हा काय केला, बेस घेण्याचा इथे तर लॉजिक आहे. मग नुसतं 2 लिहायचं म्हणजे नुसतं 2 लिहायचं नाही. कशामुळे लिहायचं, तर 100 मध्ये 2 शून्य आहेत, त्याच्यामुळे तिथे 2 लिहायचे फक्त डिजिट. आणि जो तिसरा डिजिट आहे तो कॅरी करायचा आणि ऍड करायचा. 72 आणि 1 73. 73 96 इज द करेक्ट आन्सर. यस, 100 200 300 बेस पकडून तुम्हाला घ्यावे लागतात, तर ते लूप होल आहेत. ते पण सांगेल मी तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? आता जे पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं ते त्या एक्झाम्पलकडे जाऊया आपण. ओके, हे पहिलं एक्झाम्पल होतं. मी इंक चेंज करतो म्हणजे तुम्हाला डिफरन्स जाणवेल कशा पद्धतीने. आता इथे बघा, इथे 67 असल्यामुळे बेस काय घ्यायचा सांगतो. इथे बेस जो आहे तो तुम्ही 50 बेस घ्या. इथे बेस काय घ्यायचा, इथे 50 बेस घ्यायचा. आता 50 पेक्षा किती जास्त आहेत, 17 जास्त आहेत. ओके, 17 जास्त आहेत. ठीक आहे, आता काय करायचं, मागच्या गणितामध्ये काय केलं होतं आपण, इथे पाहिलं तुम्ही, हे 14 काय केले होते, तुम्ही कमी केले होते. बरोबर आहे, 14 कमी केले होते. तर इथे काय करायला लागेल बघा, जर तुम्ही 14 त्यामध्ये 17 जर जोडले, 50 मध्ये 17 67 येतात, 67 मध्ये 17 जोडा. बरोबर आहे, 67 मध्ये जर तुम्ही 17 जोडले तर किती येणार बघा, 7 आणि 7 14 राहिला 1, 6 2 8. बरोबर आहे, 8. इथपर्यंत क्लिअर आहे कोणाला? इथपर्यंत कोणाला काय डाऊट? मागच्या मध्ये गणितामध्ये मायनस होतं तर मायनस केली, इथे प्लस असेल तर प्लस केलं. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? 84 आले. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? कमेंट करा, लवकरात लवकर कमेंट करा. इथे कोणाला काही डाऊट आहे का? नाही, बरोबर. ठीक आहे, आता मी 84 इथे लिहिले, पण मला सांगा, इथे 100 बेस घेतल्यामुळे काय केलं होतं आपण, डायरेक्ट संख्या लिहिली होती. काय होती संख्या लिहिली होती आपण, 72. बरोबर आहे, डायरेक्ट संख्या लिहिली होती 100 बेस असल्यामुळे. मला सांगा 50 जर बेस घेतला तर या संख्येचं मी काय करेल असतं, कोणी सांगू शकतं का? येस येस, मायनस प्लस कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला. मला सांगा की इथे 100 बेस असल्यामुळे मी 72 घेतलं, जर 50 जर बेस घेतला तर मी काय करेल? कुणी एक कॉमन सेन्स आहे, थोडासा कॉमन सेन्स यूज करू शकता. यामध्ये काही लॉजिक नाही, फक्त एक तुम्हाला कॉमन सेन्स यूज करायचंय. मी जर 100 बेस घेतला तर डायरेक्ट 72 लिहितो, तर मी 50 जर बेस घेतला तर काय करावं लागेल? नाही, ऍड नाही, नाही नाही नाही. मला सांगा, 100 जर बेस घेतला तर मी डायरेक्ट 72 लिहितो, जर मी 50 बेस घेतला तर याचा अर्ध करेल ना. हे अर्धा असल्यामुळे मी हा पण अर्धा करेल, 36 ऍड केले असते. नाही, काय करायचं, 100च्या ऐवजी मी 50 बेस घेतला तर अर्ध केलं, मग ह्याला बी अर्ध करा, म्हणजे काय झालं, 42 झालं. आणि कोणी विचारलं होतं, चिरयू धवले, चिरयू धवलेत मी एक विचारला होता प्रश्न, की काय, की सर मायनस कधी करायचं, प्लस कधी करायचं. इथे 100 पेक्षा आपण बेस घेतला होता, मागच्या गणितामध्ये 100 पेक्षा बेस घेतला होता, त्यामध्ये 14 कमी होते, पण इथे 50 चा बेस घेतलाय तर यामध्ये ऍड करावं लागेल, मग 67 संख्या मिळते. बरोबर आहे, मग इथे ऍड का केलं, कारण ही जास्त आहेत ना. आणि मागच्या वेळेस कमी का केलं, कारण 100 पेक्षा कमी होती ती, त्यामुळे. आता बघा, याला मी अर्ध केलं, कारण 100चा बेस घेतला तर मी डायरेक्ट लिहिली होती संख्या 72, तर 50चा बेस घेतल्यानंतर मी अर्धी करील, 42 करील. आता 17चा वर्ग 289. मी तुम्हाला अगोदरही म्हटलं की काय करायचं, लक्षात ठेवा. तर आता असं तर नाहीये की इथं 1 0 आहे म्हणून जे एकच लिहायचा, तर कधी लक्षात ठेवा 2च लिहा. ठीक आहे, 50 आणि 100 साठी ही पद्धत आहे. हे 2 डिजिट तुम्हाला लिहावे लागतील इथं 8 9, आणि जो 2 उरला आहे तर तुम्हाला इथे कॅरी फॉरवर्ड करावं लागेल, ऍड करावं लागेल, म्हणजे 4 4 8 9. या क्वेश्चनचा आन्सर होतं की या संख्याचा वर्ग होता 4 4 8 9. क्लिअर असेल तर एकदा कमेंट करा.
कमेंट करा क्लिअर असेल तर. मग याला बघा आता 50चा बेस कुठपर्यंत करायचा? 25 ते 75 पर्यंत. 25 ते 75 पर्यंत 50चा बेस घ्या. 25 ते 75 पर्यंत 50चा बेस. 100चा बेस घेऊ शकता 75 ते 125 पर्यंत किंवा 125 पर्यंत. यस. आता दुसरं गणित तुम्ही सांगितलं होतं 79. यामध्ये इंक चेंज करतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा मला सांगा, लवकरात लवकर सांगायचं सर्वांनी. 79 म्हणजे काय? 100चा बेस घेणार. कारण मी अगोदरच म्हणलं 25 ते 75 मध्ये ज्या संख्या आहे त्याच्यासाठी 25चा बेस घ्या आणि 50 ते पुढे 125 पर्यंत 100चा बेस घ्या. फटाफट तुम्ही सांगायचे. 100 पेक्षा किती कमी? आधीची मेथड वापरली तरी चालेल ना. यस, अगोदरची मेथड सुद्धा बेनिफिशियल आहे, ती तर खूप चांगली बेनिफिशियल आहे. यामध्ये तुमचं कन्फ्युजन कुठं वाढतं की सर बेस आम्हाला समजत नाही कशा पद्धतीने घ्यायचा. तुम्ही कधी एकदा 100 घेता, कधी 50 घेतात. तर याच मेथड्स आहेत, तुमच्या मनावर आहेत. तुम्ही अगोदरची मेथड यूज करा, ही मेथड यूज करा. चॉईस इज युअर्स. 21 कमी आहेत. यस, मी मायनस लिहितोय. का लिहिलं मायनस? मी मायनस का लिहिलं याचा आन्सर तुम्ही द्या. आता तुमचा क्वेरी होता, तुमचा क्लिअर झालाय का नाही मला पाहायचं आहे. चिरवी मी मायनस का लिहिलं, -21 का लिहिलं, तुम्हाला आन्सर सांगायचं की मी -21 का लिहिलं. लवकर फटाफट. तुमची क्वेरी जी आहे ती क्लिअर झाली असेल आय होप. -21 बेस 100. यस, पण बेस 100 आहे, पण 100 पेक्षा कमी आहे ना संख्या. जास्त असली असती तर प्लस लिहिलं असतं मी. जास्त असलं असतं प्लस लिहिलं असतं, पण मी तर काय केलं, मायनस केलं. कारण 79 100 पेक्षा 21 न कमी आहेत म्हणून मी -21 लिहिले. कारण जर 100 मधून 21 कमी केले तरच मला 79 मिळतात. 100 पेक्षा 21 ने कमी आहे. यस शिरोई, आता कन्सेप्ट क्लिअर असेल तुम्हाला. यस 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 यस. आता मला सांगा 21 यामधून कमी करा. 79 मधून जर 21 कमी केले तर काय मिळतं मला? 9 मधून 1 गेला तर 8 आणि हे इथं 58. किती इथं? 58. बरोबर आहे. आता आलं. आता मला सांगा यामध्ये करायचं काय? आता 21 यामधून तुम्ही डायरेक्ट कमी केलं तर किती येतं? 58 येतं. ठीक आहे, 58 लिहिलं मी. पुढे -21 चा वर्ग 441. काय म्हणलं होतं? 41 ऍड करा, वरचे 4 ऍड, कॅरी द्या. कॅरी दिलं तर 58 + 4 म्हणजे 62. 41 आहे का आन्सर सेम? आहे आन्सर सेम. 62 41. सर्वांना क्लिअर आहे? सेकंड मेथड सुद्धा क्लिअर आहे सर्वांना? याचे काही लूप होल आहेत, मी तुम्हाला सांगितलं. 100चा बेस असला म्हणून आपण डायरेक्ट ऍड केलं. 200चा बेस घेचाल त्यावेळेस दुप्पट करचाल. कसं? बघा, 50चा बेस घेतला त्यावेळेस तुम्ही अर्ध केलं संख्या, बरोबर, ऍड केलं आणि अर्ध केलं. 100चा बेस घेतला डायरेक्ट संख्या घेतली. 200चा बेस घेचाल ऍड करा आणि दुप्पट करा. 300चा बेस घेचाल ऍड करा, 3 पट करा. 400चा बेस घेचाल ऍड करा, 4 पट करा. मग हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे लक्षात ठेवावं लागेल. ही मेथड क्लिअर आहे का? कमेंट करा एकदा. एक 200चं एक्झाम्पल सांगू? 200 मधलं एक एक्झाम्पल सांगू का? कमेंट करा सर्वांनी. 200 मधलं एक एक्झाम्पल सांगूया का? किंवा 200 मधलं एक एक्झाम्पल सांगायचं का? एक 200 मधलं एक्झाम्पल सांगतो, म्हणजेच तुम्हाला 50 का आलं, 100 का आलं. 200 करूया, त्याच्या पुढे जायची गरज नाही कारण फर्स्ट मेथड छान आहे. यस, फर्स्ट मेथड खूप छान आहे, त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स कमी आहेत. आता एक मी 2 अंकी संख्या बघतो की 234 ही संख्याचा आपण वर्ग काढायचा आहे. ठीक आहे, 200 बेस घेतोय गाईज. किती जास्त आहेत? 34 जास्त आहेत. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसेल. आय होप कोणाला काही डाऊट नाहीये. डाऊट आला तर तिथंच लगेच सांगायचं मला. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसेल. 200च्या पुढे 34 आहेत म्हणून मी काय लिहिले? +34 लिहिले, बरोबर आहे. मग आता काय करायचं? 234 मध्ये 34 ऍड करायची. 234 मध्ये 34 ऍड करायची. 4 आणि 4 8, 6 2. आता काय करायचं? 100 बेस घेतला होता म्हणून डायरेक्ट लिहिलं, पण 200चा बेस असल्यामुळे दुप्पट करा. थोडं लॉंग जातं. 8 2 16 राहिला 1, 26 2 52 आणि 1 53. आणि जे 34चा वर जास्त होतं ना त्याचा वर्ग तुम्हाला यामध्ये ऍड करावा लागेल. आता 34चा वर्ग कसा काढायचा? आलोत पहिल्या मेथडला. कसं? 3 गुणिले 4 गुणिले 2, 4 त्रिकम 12, 12 2 24. यामध्ये 4चा वर्ग 16 ऍड केले, 3चा वर्ग 0 9 ऍड केलं, 6 4 आणि 1 5 9 2 11, 1156. आता 1156 तर काय तुम्ही डायरेक्ट ऍड करणार नाहीत, बरोबर आहे. मग काय करणार? यामध्ये 2 शून्य असल्यामुळे 2 ऍड करणार तुम्ही 56.
उरलेले 11 तुम्हाला इथे ऍड करावे लागतील. इथले 11 इथे तुम्हाला ऍड करावे लागतील. तर काय येतं बघा, 56, हे 7, हे 4 आणि हे 5. कोणीतरी चेक करा 54,756 करेक्ट आन्सर आहे का. कोणीतरी एक जण चेक करा आणि मला सांगा की यस सर चुकलं आहे, बरोबर आहे, किंवा आपण काढलेली मेथडने आन्सर तुम्हाला समजलं, नाही समजलं. करेक्ट आहे 54,756. यस करेक्ट म्हणतायत. ललितांनी चेक केलं, करेक्ट आहे म्हणतात. बेस मेथड सर्वांना समजली. थोडीशी लॉंग जाती. याला पहिल्या मेथडने सॉल्व्ह करून दाखवू. याला पहिल्या मेथडने सॉल्व्ह करून दाखवू. पहिली मेथड, याला पहिल्या मेथडने सॉल्व्ह करून दाखवू का. ती सोपी वाटेल तुम्हाला. आता ती कशामुळे सोपी वाटेल ते सांगतो. कारण ही मेथड तुम्हाला समजली तर ही मेथडला तुम्ही कंपॅरिझन करा आणि समजेल तुम्हाला. ती पहिली मेथड काय म्हणतो आपण, हे 1 युनिट करायचं, हा दुसरा युनिट करायचा. म्हणजे 23 गुणिले 4 गुणिले 2. 4 दुनी 8 असतात. 8 गुणिले 23 करा, किंवा 23 ची 4 पट माहित असेल त्याची दुप्पट करा, किंवा 8 पट करा डायरेक्ट. 4 दुनी 8, 8 त्रिक 24, राहिले 2. 8 दुनी 16 आणि 2 18, 184. बस. 4 चा वर्ग 16. 23 चा वर्ग किती येतो. 23 चा वर्ग सर्वांना पाठ असला पाहिजे. 529 असतो, तर 529 इथे ऍड करायचा. 529 किती येतं. 56, 9, 8, 17 राहिला 1, 2, 2, 4, 54,756. सर होमवर्कवर नाहीत ना क्वेश्चन येत. सर यावर नाहीत ना क्वेश्चन येत. यावर क्वेश्चन डायरेक्ट येत नाहीत पूजा. यावर हे तुम्हाला ट्रिक माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. या ट्रिकचा फायदा तुम्हाला इनडायरेक्टली होतो. जसं की पोस्टाच्या एक्झाम मध्ये गाईज, पोस्टाच्या एक्झाम मध्ये तुम्हाला असे मोठमोठ्या संख्यांचा वर्ग विचारला होता. अशाच मोठमोठ्या संख्या होतात. 183 चा वर्ग, यांचा वर्ग विचारला होता पोस्ट ऑफिसची एक्झाम मध्ये. त्यामध्ये एकही क्वेश्चन किंवा साधा सिंपल नव्हता, तर तो लेंदी होता, कॅल्क्युलेटिव्ह होता. अवघड नव्हता, नाही अवघड नव्हता, कॅल्क्युलेटिव्ह होता. बघा अवघड म्हणजे काय तुम्हाला कळालंच नाही काय, पण तुम्ही 183 चा वर्ग तुम्ही काढू शकतात जर तुमच्याकडे ट्रिक माहित असेल तर. त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे का, नाही. फक्त तुम्हाला ती ट्रिक यूज करता आली पाहिजे. इथे तुम्ही 200 चा बेस घेऊन काढू शकता, इथे 200 चा बेस घ्या आणि काढू शकता. वाटलं तर हा क्वेश्चन घ्या तुमच्यासाठी. 183 चा वर्ग काढायचा सर्वांनी. 183 लवकरात लवकर. कोणत्याही मेथडनं काढायचे. 200 चा बेस काढायचा असेल तर ते करा, किंवा मग दुसरी पहिली मेथड जी सांगितली त्या पद्धतीने सांगा. फर्स्ट ट्रिक मस्त आहे. 183 चा आन्सर सर्वांनी द्यायचे, आणि इथे कोणाला आन्सर दिसत नाही, त्यामुळे मला बघायचं की किती विद्यार्थी आन्सर देतात. कोणत्याही पद्धतीने, दोन्ही पद्धत सांगितले, दोन्हीपैकी कोणती मेथड यूज करा आणि आन्सर द्या. सर्वांनी द्या आन्सर. आय थिंक मला असं वाटतं की मोस्ट ऑफ द विद्यार्थी जे आहेत ते फर्स्ट मेथड यूज करतील. आता सदानंद मला सांगा, 183 चा वर्ग 4 अंकी संख्या कसा येईल. काय प्रॉब्लेम नाही. मला सांगा 100 चा वर्ग जर तुम्ही केला असता तर तुम्हाला 10,000 मिळाले असते. मग 183 चा वर्ग तुम्हाला 10,000 पेक्षा कमी मिळेल का, नाही मिळणार ना. हे यूज करायचे. असं नाही की ट्रिक आहे म्हणून ब्लाइंडली फॉलो करा. 100 चा वर्ग 10,000 आहे, तर 183 चा 10,000 पेक्षा जास्तच येणार आहे कुठेतरी. मग तुम्ही 4 अंकी संख्या देताय, 4 अंकीचं आन्सर देताय, तर ते चुकतंय तुमचं कुठेतरी. तर हे लक्षात ठेवायचे. हे प्रेझेन्स ऑफ माइंड असलं पाहिजे. कारण ट्रिक आहे याचा अर्थ असा नाही त्याला ब्लाइंडली फॉलो करा. त्यामध्ये थोडासा कॉमन सेन्स सुद्धा यूज करा, आणि तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड असलं पाहिजे. 3357 चिरवी, मी आताच काय म्हणलं की 100 चा वर्ग जर 10,000 असेल तर 183 चा वर्ग तुम्ही 3357 कसं देतायत. शक्य आहे का मला सांगा. कोणत्या अँगलने शक्य आहे का. म्हणजे कुठेतरी 0.1% तरी ते शक्य आहे का, नाहीये शक्य. ओके, बाकीचे आन्सर देत आहेत. मी आन्सर वाचणार नाही कारण मला बघायची करेक्ट आन्सर किती देतात. ठीक आहे. प्रियंका खूप छान, ललिता खूप छान, सुभाष, प्रतीक खूप छान, खूप छान. तुम्हाला ट्रिक समजली. आणि एक गोष्ट करायला पाहिजे होती की सर्वांनी की कोणती ट्रिक यूज केली ती सांगायला पाहिजे. फर्स्ट का सेकंड. शक्य असेल तर लगेच कमेंट करा. सेकंड, फर्स्ट. ओके, प्रियंका यांनी सेकंड मेथड यूज केली, म्हणजेच बेस मेथड यूज केली.
किचननी फर्स्ट मेथड यूज केली. ओके, फर्स्ट ठीक आहे, वेळ न वाया घालता मी डायरेक्ट सांगतो कसं करायचं. दोन्ही पद्धतीने सांगूया आपण, काय प्रॉब्लेम नाही. 18 × 3 × 2, 18 × 3 18×3 = 54 × 2 108. यामध्ये 3चा वर्ग 0 9 लिहायचा. 9 लिहायचा का नाही, 0 9 लिहायचा. मी अगोदरी म्हटलं 18चा वर्ग 324. झालं, ऍड करा. 33,489 करेक्ट आन्सर होतं. 33,489 केली ती इझी वाटली, मल्टिप्लिकेशन कमी आहे त्यात. यस यस. आता जर बेस मेथड यूज करायची असेल तर 200चा बेस घ्यावा लागेल. त्याच्यापेक्षा किती कमी आहेत, 17 कमी आहेत. मग काय करा, 183 मधून 17 कमी करा. 13 मधून 7 गेले 6, इथे राहिले 17 मधून 1 गेला 16. आता त्याची दुप्पट करा, कारण बेस घेतला होता 200, त्यामुळे याची दुप्पट जर केली 6 2 12 राहिला 1, 16 2 32 आणि 33, 332 आला. जे मायनस केलं होतं त्याचा वर्ग करा, 17चा वर्ग येतो 289. आता ऍड करायचा तो कसा, तर 89 तर ऍड केले, पण राहिलेला जो 2 आहे तो इथे कॅरी घेतला आणि ऍड केला. काय येतं, 33,489. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. मी दोन्ही मेथडने सॉल्व्ह करून दाखवलंय. सर्वांना ट्रिक समजली? सर्वांना 2 अंकी 3 अंकी कोणत्याही अंकी याला तुम्ही करू शकता. आता काही विद्यार्थी विचारतील सर 4 अंकी, 4 अंकीची काही गरज नाही. मला असं वाटतं की विद्यार्थी कन्फ्युज होतील. सांगायला सांगू शकतो पण कन्फ्युजन वाढून जाईल तुमचंच, त्यामुळे ती स्किप करूया आपण. ठीक आहे. आता दुसरी एक ट्रिक तुम्हाला एक सांगेल मी, ती खूप छान ट्रिक आहे की 100च्या जवळ असलेल्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा. म्हणजे असं म्हणूया आपण, लेट सपोज असं एक्झाम्पल दिलं, 104 गुणिले कोणी तर म्हटलं की 112 काढून दाखवा. 104 गुणिले 112, बघा हे याची लूप होल हे आहेत की तुम्हाला 100च्या जवळ असेल तरच यूज करू शकता तुम्ही. कसं सांगतो, 104 गुणिले 112, हा 100 बेस घ्यायचा आहे. इथे सुद्धा 100 बेसच घ्यायचा आहे. कितीने जास्त आहे हा, लवकरात लवकर आन्सर द्यायचे. हा प्लस आहे, कशामुळे, हे जास्त हे जास्त. लवकरात लवकर आन्सर द्यायचे फटाफट. 100 पेक्षा 104 ही संख्या 100 पेक्षा कितीने जास्त आहे. यस 4. ही संख्या कितीने जास्त आहे, 112 12ने जास्त आहे. बरोबर आहे, बरोबर. त्यामध्ये क्रॉस ऍड करा, कारण इथे प्लस केले म्हणून ऍड करा. मायनस असले तर मायनस केलं असतं. 104 मध्ये 12 ऍड करणं काय, किंवा 112 मध्ये 4 ऍड करणं काय, दोन्ही जरी केलं तरी एकच मिळतं आन्सर, 116. आणि नंतर काय करायचं, 12 गुणिले या 4 या दोघांचा गुणाकार करायचा, किती येतो 48. मग हा सुद्धा 2 अंकी आला पाहिजे. ही जर 3 अंकी आला तर काय करणार, तो तिसरा अंक आहे तो इथे ऍड करणार. बस लिहा डायरेक्ट 11,648 हे तुमचं आन्सर होतं. चेक करा तुमच्या साईडने, चेक करा लवकरात लवकर. मला सुद्धा आन्सर माहिती नाहीये, मी ट्रिकने तुम्हाला काढून दाखवले. 11,648 हे आन्सर करेक्ट यायला पाहिजे. लवकरात लवकर, 9 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे. यावरचे 2-3 क्वेश्चन मला अजून जास्त कव्हर करायचे, फटाफट सांगा सर्वांनी. अजून एक्झाम्पल घेणार मी, फक्त करेक्ट आन्सर का ते सांगा. आन्सर मी करेक्ट दिले, करेक्ट, क्लिअर. अजून एक एक्झाम्पल घेऊया. हे झालं 100च्या पुढे. 100च्या आत असलं असतं काय केलं असतं मी, 100च्या आत असलं असतं काय केलं असतं मी. आता काय करूया आपण, ठीक आहे, 100च्या आत असलेले दोन संख्या घेऊया आपण. लेट सपोज म्हणूया आपण 87 आताच नको घेऊया आपण, पण त्याच्यानंतर थोड्या वेळाने घेऊया आपण. 89 आणि 94 यांचा गुणाकार करणं पॉसिबल आहे नाही, कारण 94 मध्ये तुम्हाला 47 बघायला मिळत आहे. 47 गुणिले 2 आणि 47 ही प्राईम संख्या आहे. त्यांचा तुम्ही मागचं एकदा सांगा सर. यामध्ये समजून घ्या सुभाष, यामध्ये तुम्हाला अजून चांगलं समजेल. बघा याला तुम्ही ओरली कधीच कॅल्क्युलेट करू शकत नाहीत लवकरात लवकर. आता याला ट्रिकने कसं सॉल्व्ह करायचं बघा. 89 94 फटाफट आन्सर द्यायचे, 100 पेक्षा कितीने कमी आहेत. लवकरात लवकर. मायनस लिहिलं मी, कशामुळे मायनस लिहिलं, कारण कमी आहेत. आणि हे क्रॉस मध्ये काय करायला लागेल, मला मायनस करायला लागेल. 89 100 पेक्षा कितीने कमी, यस 11. 100 94 आहे, 100 पेक्षा कितीने कमी, 6. 89 मधून 6 कमी करा, 94 मधून 11 कमी करा, आन्सर सेमच मिळतं. 89 मधून 6 कमी केले तर किती येतात, 83. 11 गुणिले 6 66, आणि हे मायनस आणि मायनस प्लस होतो, मग डायरेक्ट ऍड करा 83 66. बस आन्सर संपलं, आन्सर संपलं. 83 66 हे आन्सर.
8366 हे आन्सर एकदम चेक करा. कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे, सगळ्या गोष्टी चेक करा. आता एक काय केलं होतं आपण, 100च्या अलीकडे आलतो, एक होतं 100च्या पलीकडे. आता काय करूया, एक 100च्या पलीकडली संख्या, एक 100च्या अलीकडली संख्या, यांचा गुणाकार करून बघूया आपण काय येतं. यांचा गुणाकार करून बघूया आपण काय येतं. आता इथे ट्रिक थोडीशी तुमची वेगळी पडते. लेट सपोज म्हणूया 107 एक संख्या आहे, दुसरी संख्या आहे 92. ठीक आहे, याला काय ओरिजिनली ते काय फाइंड करू शकत नाही आपण लवकर, बरोबर. मग मी इथे काय लिहितो, तुम्ही 107 आणि 92 दोन्हीही 100, दोन्हीही मध्ये 100 बेस घ्यायचा आहे. हे 100 पेक्षा 7 ने जास्त आहे आणि हे 8 ने कमी आहे. मी काय म्हटलं, क्रॉस मध्ये एक तर 107 मध्ये 8 कमी करा किंवा 92 मधून 92 मध्ये 7 ऍड करा. दोन्ही जरी केलं तरी तुम्हाला 99च मिळतं. 99च मिळतं. दोन्ही करा. 107 मधून 8 कमी करा, 99च मिळतो. 92 मध्ये 7 ऍड करा, 99च मिळतं. आता बघा इथे मायनस प्लस गुणाकार येतो मायनस. गाईज इथे चुकतात तुम्ही. आता सर्वांना दिसते. आता मला सांगा, इथे मायनस प्लस मायनस येतो, तर तुम्ही डायरेक्ट मायनस ऍड करू शकतात का? इथे कसं लिहिणार, -56 कशी लिहिणार इथे तुम्ही? नाही लिहू शकत. काय घेतला होता, 100 बेस घेतला होता. मग अशा वेळेस काय करायचं, या 100 बेस मधून ही 56 कमी करायचे. काय होतं, 100 मधून जर मी 56 कमी केले तर माझ्याकडे उरतात 44. 92 प्लस 7 इंटू कसं, 92 प्लस प्लस लिहिले तर 92 प्लस 7 किंवा 107 मायनस 8, दोन्ही पैकी करा तर 99च मिळतं. आता मला सांगा, 100 मधून 56 कमी केले 44 येतात. 44 लिहा, पण तुम्ही आता हा 100 कुठून घेतला होता? हा कुठून तरी घेतला तुम्ही, बरोबर आहे. कुठून तरी घेतला ना तुम्ही. मग काय करायचं, हा जो 100 तुम्ही घेतला होता ना गाईज, हा 100 जो घेतला होता त्याला यामधून 1 कमी करायचं. कशामुळे कमी केलं मी त्याचं आन्सर सांगतो. 99 मधून 1 गेला 98. 100 कमी केलं, कॅरी कुठून घेतलाय, 1 2 तिसऱ्या डिजिटला घेतलाय. इथे बघा 1 2 3 तिसऱ्या डिजिटला मी काय केलं होतं, 1 कमी केला होता. म्हणजे आन्सर होता 9844. करेक्ट आहे का, एकदा कमेंट करा. 56 कसं आलं कळालं नाही. 7 गुणिले 8 यांचा गुणाकार करा. इथे मी काय म्हटलं, 97 मधून 7 ऍड करा किंवा 107 मध्ये 8 कमी करा, 99 मिळतं. आणि या दोघांचा गुणाकार करतो आपण. मागच्या ट्रिक मध्ये सुद्धा गुणाकार केला, 56 आलं. पण -56 लिहू शकत नाहीत. मग मी 100 मधून कमी केले तर किती आलं, 44. पण हे 100 कुठून घेतले तुम्ही, कुठून तरी घेतले ना, मग इथून घेतले तुम्ही. इथून कमी करायचं म्हणजे 98 44 आन्सर येतं. एकदा आलं का लक्षात? येस, लक्षात आलं. आलं, क्लिअर आहे सर्वांना, सर्वांच्या डोक्यापर्यंत पोहोचलं ही गोष्ट. अजून एक एक्झाम्पल घेऊया. कसलं, एक 100च्या पुढली, एक 100च्या अलीकडली. एक 100च्या पुढली हे खोडतोय मी, एक 100च्या अलीकडली संख्या. एक 100च्या पुढली, लेट सपोज म्हणूया, मोठी एक्झाम्पल घेऊया आपण, 113 म्हणूया आपण. आणि 100च्या अलीकड थोडस अवघड घेऊया, 89. मोठ्या संख्या झाल्या आता. आता बघा कसं होतं, 13 जास्त आहेत, 11 कमी आहेत. काय म्हटलं तर क्रॉस. 91 मध्ये 13 ऍड करा, 113 मधून 11 कमी करा. 113 मधून 11 कमी केलं तर सोपं जातं, 102 येतं. 13 गुणिले 11 143, पण इथं मायनस. आता इथे प्रॉब्लेम झाला. आता इथे प्रॉब्लेम झाला बघा कसं, या दोघांचा गुणाकार 143 झाला, -143. हे -143 याला जोडू शकत नाहीत. याला 100 मधून कमी केलं तरी मायनसच मिळणार. मग याला काय करा, 200 मधून कमी करा. 200 मधून जर कमी केलं 143 तर मला मिळतात 57. मी 57 लिहिले. पण मी हे 200 घेतले कुठून, तर इथून घेतले. इथून 2 कमी करा आणि लिहा इथे 100. काय आन्सर आलं, 10,057. कमेंट करा, क्लिअर आहे का, करेक्ट आहे का, क्लिअर आहे का, एकदा कमेंट करा. सर्वांनी कमेंट करायचे. हळूहळू जाणार, काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये कोणाला काही समजलं नसेल तर कमेंट करायची. आलं लक्षात सर्वांना, सर्वांच्या कमेंट्स आला पाहिजे. बघा याचा तुम्हाला डायरेक्ट कोणी विचारत नाही, पण याचा यूज तुम्हाला इनडायरेक्ट करायचा वेगवेगळ्या एक्झाम क्वेश्चन मध्ये. जसं की डीआय मध्ये, ऍव्हरेज मध्ये किंवा पर्सेंटेज मध्ये कधी विचारलं होतं, सिम्प्लिफिकेशन पदावलीमध्ये विचारलं जाऊ शकतं. एवढे आवड येत नाहीत, पण माहित असणं गरजेचं आहे. सध्याची कॉम्पिटिशन बघता तुम्हाला या गोष्टी पाठ असल्या पाहिजे, या गोष्टी ट्रिक माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना. आता कोणी त्याला जे 2 अंकी डिजिट होते, 3 अंकी डिजिट होते, कोणाला तरी आयडिया आली का की यामधून आपण स्क्वेअर सुद्धा काढू शकलो असतो. यामधून स्क्वेअर सुद्धा काढू शकलो असतो. कसं,
बघा, मी जर 99चा वर्ग म्हटला असता तुम्हाला, तुम्ही दोन्ही ट्रिकने केला असतं, 100 मधून एक कमी, 100 मधून त्या पद्धतीने. बघा, 99चा वर्ग म्हणजेच गाईज थोडक्यात 99 गुणिले 99. मग मी जर 100चा बेस घेतला तर हा कमी आहे एकने, हा सुद्धा एकने कमी आहे. क्रॉस मध्ये मायनस करा, 99 मधून एक गेला तर 98. 1 गुणिले 1 म्हणजे 1, पण 0 1 लिहावं लागेल, म्हणजे आन्सर आलं 9801, 9801. हे आन्सर येतं. बरोबर आहे. यामधून आपण काय केलं, ती 2 अंकी संख्येचा वर्ग सुद्धा काढू शकतो आणि पुढे सुद्धा जाऊ शकतो. म्हणजेच काय, 103 चा सुद्धा तुम्हाला वर्ग काढायचा आहे ना, तसंच करा. 103 गुणिले 103, हा 3 ने जास्त, हा 3 ने जास्त. 103 मध्ये 3 ऍड केले तर 106 होतं. 3 त्रिक 9, 09 होतं. झालं 10,609. बरोबर आहे. गुणाकाराची मेथड मध्ये आपण ट्रिक यूज केली आपल्या स्क्वेअरची. ठीक आहे, ठीक आहे. आपलं सेशन गाईज इथे संपावं लागेल आपल्याला, कारण 1 वाजलेला आहे आणि निलेश सरांचं सेशन सुरू होणार आहे. सर्वांना सेशन आवडलं का एकदा कमेंट करा. फीडबॅक किती विद्यार्थी देणार आहेत एक्सलंट ते सुद्धा कमेंट करा. नक्कीच आवडलं असेल तर फीडबॅक 100% एक्सलंट द्यायला मात्र विसरायचं नाहीये. ठीक आहे, आपण मला असं वाटतं की आपलं सेशन आपण डिझर्व करतोय, की नक्कीच आपण एक्सलंट देण्याचं डिझर्व करतोय. यस नाईस म्हणतायत, ठीक आहे, हो सर खूप छान, यस सर म्हणतायत, आवडलं सर्वांना. सर्वांना पर्यंत कमेंट्स करा की लवकरात लवकर सर्वांना क्लिअर आहे, व्यवस्थित समजलं सर, ट्रिक आवडला मला, खूप छान आहे सर म्हणतायत. धन्यवाद, धन्यवाद सर्वांना, धन्यवाद. एक्सलंट. स्क्रीन नाही दिसते म्हणतात. आदिती तुमच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, तर आदिती तुम्ही काय करा, सेशन रेकॉर्ड होतो, हा अपलोड होतो, एक वेळ लागतो. मी तुम्हाला म्हटलं की एक मिनिमम 24 मॅक्सिमम 24 तास लागतात. 24 तास म्हणजे एक दिवसामध्ये हे अपलोड होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्ही सेशन किती वेळा सुद्धा पाहू शकतात, जोपर्यंत तुमची व्हॅलिडिटी आहे. सर कंबाईनचे आणि मेन्सवर कोणते टॉपिक्स करायचे? मेन्सवर, अच्छा. कंबाईनसाठी मी तुम्हाला सांगेन टॉपिक इम्पॉर्टंट कोणते कोणते आहेत. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, पर्सेंटेज, रेशो, प्रपोर्शन, मिश्र एलिगेशन, त्यानंतर प्रॉफिट लॉस, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, बोट अँड स्ट्रीम, हे टॉपिक मेन आहेत, म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन्स मेन आहेत. नाईस ट्रिक सर मध्ये, धन्यवाद. चालेल, ठीक आहे गाईज, वेळ झालाय आणि दुसरं सेशन लगेच निलेश सरांचं आहे, जे तुम्हाला इतिहास शिकवणार आहेत, तर लगेच जॉईन करा. ठीक आहे, आणि उरलेला ज्याही अजून ट्रिक असेल ते मी तुम्हाला उद्या सांगेल. अजून 2-3 ट्रिक उरलेत तर मी तुम्हाला उद्या सांगून देईल ते. ठीक आहे, ठीक आहे, दॅट्स इट. आवडलं असेल तर नक्कीच फीडबॅक द्यायला विसरू नका सर्वांनी. आणि ठीक आहे, थांबूया इथेच, भेटूया उद्याच्या सेशन मध्ये. उद्या 12 वाजता आपलं एलसीएम एचसीएफ आहे. त्याच्या अगोदर मी ही कन्सेप्ट तुम्हाला अजून 3-4 ट्रिक सांगेल, त्याच्यानंतर एलसीएम एचसीएफ आपण कम्प्लीट करूया. ठीक आहे, दॅट्स इट. आजचं सेशन थांबूया इथेच, भेटूया उद्या 12 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.